ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी आता सुरू झालेली आहे। सुप्रीम कोर्टात खंडपीठासमोर ही सुनावणी आता सुरू आहे आणि आरक्षणाबाबत आज ओबीसींची बाजू मांडली जाणार आहे। ओबीसी आरक्षणावरचा हा वाद आहे। 50% वर मर्यादेचा भंग होतोय। बाठिया आयोगाचा चुकीचा अर्थ आणि निवडणूक प्रक्रिया थांबवण्याची त्यामुळे शक्यता या सगळ्यावर आता न्यायालय राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला त्यांनी थेट इशारा दिलेला होता सोमवारी। तेव्हा 50% वर आरक्षण देऊ नका, नाहीतर निवडणूकच थांबवू असा स्पष्ट इशारा सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे। त्यामुळे आज आता सुनावणीमध्ये नेमकं काय होतं आहे ते पाहायचंय। या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। राजकीय वर्तुळाचं देखील लक्ष आहे। तर नुकतीच एक मोठी बातमी येते। पुढची सुनावणी आता मंगळवारी होणार आहे। ही सुनावणी पुढे ढकललेली असल्याचं कळतंय। ओबीसी राजकीय आरक्षणावरची सुनावणी आता पुढे ढकलली आहे आणि सुनावणी आता पुढच्या मंगळवारी होणार असल्याचं कळतंय। ओबीसी आरक्षणाच्या या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। म्हणजे येणाऱ्या 25 नोव्हेंबरला ही आता सुनावणी होईल असं कळतंय। उर्वशी खोन आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर थेट दिल्लीमधून जोडल्या गेल्या। जाणून घेऊया उर्वशीकडून आणखी तपशील। उर्वशी, सुप्रीम कोर्टातल्या आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष होतं, मात्र ही सुनावणी पुढे ढकलली असल्याचं कळतंय। काय नेमकं या संदर्भात? नक्कीच आपण बघू तर आज जे आहे सुनावणी आता पुढे ढकलली गेली आहे। मंगळवारी ही सुनावणी होणार आहे। आज जर बघितलं तर खंडपीठात स्वतः जे जॉयमाला बागची हे जे न्यायाधीश आहेत ते ॲब्सेंट होते आणि त्यांना हे पूर्ण प्रकरण माहिती आहे असं एक डिस्कशन झालं आणि म्हणून आता पुढे जे आहे ही पूर्ण सुनावणी आता मंगळवारी जी आहे पुढे आता मंगळवारी होणार आहे। न्यायमूर्ती स्वतः जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे असं समजून येत आहे। आणि तसंच 10:30 वाजता सकाळी त्यांना मेन्शन करायला सांगितलंय, जे पार्टीज आहेत त्यांना मेन्शन करायला सांगितलंय। हेही आज डिस्कशन झालंय। मुळात आज कपिल सिब्बल जेव्हा कोर्टात होते तेव्हा त्यांनी हे कन्वे केलं की एक वेळपत्रक जे आहे बाहेर आलंय, मात्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजेच महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत ते अजून त्यांचं अनाउन्समेंट झालं नाही आहे, तर त्याच्यावरती कुठं इम्पॅक्ट पडणार आहे हेही सांगितलं गेलं। आणि त्यानंतर मुळात डिस्कशन हे झालं की एक जे न्यायमूर्ती आहेत ते नाही आहेत आणि म्हणून मंगेश ससाने ॲडव्होकेट आहेत ते आपल्याबरोबर आहेत। सर, आज नेमकं काय घडलं? आता मंगळवारी सुनावणी होणार आहे असं समजून येतं। आज कोर्टासमोर हा विषय सुनावणीला आला होता। जे सॉलिसिटर जनरल आहेत त्यांनी पुढच्या मंगळवारची म्हणजे 25 तारखेची वेळ मागून घेतलेली आहे। त्यामुळं या कोर्टाने जे पण सगळे आज काय ॲप्लिकेशन होते, कंटेम्प्ट ॲप्लिकेशन होते, हे सगळे 25 नोव्हेंबरला सुनावणीला ठेवलेले आहेत। कोर्टाने सांगितलं की तुम्ही 10:30 वाजता या संदर्भामध्ये आमच्या लक्षात आणून द्या आणि दुपारी एक टाईम फिक्स करता येईल, सर्वांचा वेळ जाऊ नये म्हणून। तो 12 वाजता घ्यायचं, 12:30 वाजता घ्यायचं। तर हे सगळं जे मॅटर होतं ते आज पुढे ढकलण्यात आलेलं आहे। का ढकललं गेलं? काय रिझन काय सांगण्यात आलं? कारण काय सांगण्यात आलं? एसजीने वेळ मागून घेतला। सॉलिसिटर जनरल जे आहेत त्यांनी स्टेट तर्फे वेळ मागून घेतलेला आहे पुढच्या मंगळवारचा। जॉयमाला बागची हेही कुठे ना कुठे ॲब्सेंट होते म्हणून येस कोर्टाने ते पण सांगितलं की मागच्या सुनावणीला माझ्याबरोबर जे दुसरं कोर्ट बसलं होतं बागची, जस्टिस बागची, त्या आत्ता नाही आहेत आणि त्यांनी या संदर्भामध्ये बाजू ऐकलेली आहे। त्यामुळं त्यांच्याबरोबर मला हे ऐकावं लागेल म्हणून मंगळवारची डेट आज कोर्टाने दिलेली आहे। चालेल। ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर पण आहे, त्यांच्याशी समज मी येऊ का नाही? आज जी सुनावणी पार पडली सर्वोच्च न्यायालयासमोर, आज सर्वोच्च न्यायालयासमोर तुषार मेहता साहेब जे आहेत सॉलिसिटर जनरल, त्यांनी असं सबमिशन केलं की या सगळ्या प्रकरणामध्ये मंगळवारपर्यंतचा वेळ देण्यात यावा, कारण मंगळवारपर्यंत या संदर्भात किती लोकल बॉडीजचे जे इलेक्शन्स आहेत तर ते प्रलंबित आहेत, कितीच्या आता प्रक्रिया सुरू झालेली आहे, या सगळ्याचा विस्तृत अहवाल आम्ही मंगळवारपर्यंत न्यायालयासमोर सादर करतो। त्यानंतर आज राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने जे वकील हजर होते, सिनियर ॲडव्होकेट, तर त्यांनी असं सांगितलं की अजून महानगरपालिका आणि जिल्हा परिषद वगैरे ज्या इतर त्यांनी फक्त महानगरपालिकेचाच त्यावेळेस उल्लेख केला, पण ॲक्च्युली जिल्हा परिषदेचं सुद्धा अजून नोटिफिकेशन झालेलं नाही आहे। त्यांनी सांगितलं की काही लोकल बॉडीजचं नोटिफिकेशन अजून जाहीर झालेलं नाही, तर तोपर्यंत राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांना आम्ही विनंती करतो की त्यांनी निवडणुकीचं नोटिफिकेशन काढण्यासाठी थांबावं। त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की काही ज्या निवडणुका आहेत त्या ऑलरेडी त्याची प्रोसेस सुरू आहे आणि ती जी प्रोसेस सुरू आहे
ती प्रोसेस मात्र त्याचा निकाल काही जाहीर होणार नाहीत, फक्त प्रोसेस जी आहे ती पुढे चालू राहील असं दिसतंय. पण महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने चर्चा होती की नगरपंचायत आणि नगरपंचायतचे सुनावणी जिथे आरक्षण जास्त आहे ते पुढे ढकललं जाईल, त्या संदर्भात काही कोर्टाने सांगितलं नाही, अजून असं काही सांगितलेलं नाही. त्यामुळे नगरपालिकांची जी काही प्रोसेस आहे नगरपंचायतीची मंगळवारपर्यंत मला वाटतं तशीच चालेल, कारण त्याला कुठली स्थगिती नाही आहे. मात्र ज्या नवीन निवडणुका जाहीर व्हायच्या राहिलेल्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये मात्र जाहीर निवडणुकीचं नोटिफिकेशन मंगळवारपर्यंत होणार नाही. मंगळवारपर्यंत होणार नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने चर्चा होती की जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील पुढे ढकलल्या जाईल, त्या संदर्भात काय सांगितलं गेलं? नाही, जिल्हा परिषदेचा उल्लेख झाला नाही, मात्र महानगरपालिकेचं नोटिफिकेशन आलेलं नाही असं सांगितलं. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की याच्या पुढे जिल्हा परिषदचं अजून नोटिफिकेशन जाहीर झालं नसल्यामुळे मंगळवारपर्यंत ते जाहीर होणार नाही. सर, कोर्टाने आणि पार्टीजने ह्याचं गांभीर्य कुठे आणून नाही दिलं का? कारण की ऑलरेडी हे प्रोसेस सुरू आहे, याला आता परत मंगळवारी परत कुठे ना कुठे तसं गांभीर्य आज त्याचा उल्लेख झाला की निवडणुकांची प्रोसेस सुरू झालेली आहे. मात्र सॉलिसिटर जनरल साहेब यांनी असं सांगितलं, जरी इलेक्शन प्रोग्राम सुरू असला तरी पण निवडणुकांची घोषणा निकाल जाहीर होणार नाही आहेत. ॲक्च्युली पोल आणि इलेक्शन हे पुढच्या मंगळवारपर्यंत होत नाही, तोपर्यंत वेळ देण्यात येणार. तशी मुद्दा उशिरा होणार आहे. पण या संदर्भात ज्या पद्धतीनं ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातल्या चर्चा होती आणि साधारणतः अनेक ठिकाणी 90% आरक्षण आहे, त्यावरती काही बोललं की नाही? नाही, त्यावरतीच मुद्दा आता उपस्थित होणार आहे आणि त्यावरतीच काय आदेश द्यायचा. आजही आज काही वकिलांनी उपस्थित केलं की निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली तर कोर्टाने तेच सांगितलं की आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करू. आणि मग दुसरी एक बाब अशी होती की ज्या खंडपीठाने यापूर्वी सुनावणी घेतली होती ते खंडपीठ जे आहे तर ते त्यातले एक सदस्य आज नव्हते आणि दुसऱ्या एका पार्टसाठी 3 सदस्यीय खंडपीठ बसलं होतं. त्यामुळे न्यायालयाने असंही स्पष्ट केले की त्यांची अवेलेबिलिटी झाली की मंगळवारी आपण हे प्रकरण घेऊ. निवडणुका सुरू आहे, मात्र निकाल अजूनपर्यंत लागणार नाही, लवकर लागणार नाही, पण तरी निवडणुका पण मॅटर करताना या डिसिजनवरती हे निवडणुकांवर हा प्रत्यक्ष प्रभाव या निर्णयाचा पडणारच आहे. कारण ज्या आपण पाहिले आकडेवारी नगरपालिका आणि परत मिसलीड केलं ना, निकाल झाला नाही हे जेव्हा स्टेटमेंट. नाही, तसं नाही. त्यांनी जे म्हटलं मिसलीड नाही, त्यांनी असं सांगितलं की निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे, मात्र या प्रक्रियेमध्ये निकाल जाहीर किंवा प्रत्यक्ष मतदान या प्रोसेसला अजून वेळ आहे, जी प्रक्रिया ॲक्च्युली सुरू आहे. कारण सध्या नॉमिनेशनची आणि स्क्रुटिनीची प्रक्रिया सुरू आहे. नगरपालिकांच्या केसमध्ये अपिलाची तरतूद असते, मंगळवारपर्यंत त्या अपिलाचा वगैरे दिवस आहे. त्यामुळे असं वाटतं की तोपर्यंत पुढे डायरेक्टली निवडणुकीची ॲक्च्युअल प्रोसेस सुरू व्हायला थोडासा वेळ आहे मतदानाची, त्याच्या आधी याची सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे. मंगळवारी अपेक्षा आहे काहीतरी मंगळवारी हे प्रकरण जे आहे सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की न्यायालयाने असंही स्पष्ट केलं की सकाळी 10:30 वाजता म्हणजे ज्यावेळेस न्यायालयाला बसण्याची वेळ असते त्याच वेळेस तुम्ही आम्हाला मेन्शन करा हे मॅटर. मग एक साधारणतः 11:30च्या वेळेस आम्ही तुम्हाला वेळ देऊ आणि त्यावेळी हे प्रकरण ऐकून त्यावर निकाल देऊ. स्पष्टपणे. त्यामुळे न्यायालयाने बेसिक असं आहे की या सगळ्यामध्ये जेव्हा तुषार मेहता म्हणाले की काही विशेष घडणार नाहीये मंगळवारपर्यंत, याचा अर्थ कुठेतरी अप्रत्यक्षपणे ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका किंवा या सगळ्या बाबतीत पुढे निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची अपेक्षा आहे, ते पण आता मंगळवारपर्यंत त्याला एक प्रकारे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की महानगरपालिकांचा त्यांनी उल्लेख केला, जिल्हा परिषदांचं सुद्धा नोटिफिकेशन झालं नाही. थोडक्यात जिथं नोटिफिकेशन अजून त्यांनी सांगितलं की काही लोकल बॉडीचं अजून नोटिफिकेशन जाहीर झालेलं नाही इलेक्शनचं, काहीचा इलेक्शन प्रोग्राम सुरू आहे. याचा अर्थ ज्यांचं नोटिफिकेशन जाहीर झालं नाही ते मंगळवारपर्यंत थांबतील. सर, इथे माझ्या बरोबर ॲडव्होकेट देवदत्त पालोडकर जोडलेले आहेत. सर, महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या, चर्चा अशी होती की आज निकाल, पण तो निकाल येत नाहीये. तर सुप्रीम कोर्टातून अत्यंत महत्त्वाची आपण घडामोड पाहत होतो. त्यामुळे ज्या निवडणुकांचं अजून नोटिफिकेशन झालेलं नाहीये, ज्यांची घोषणा झालेली नाहीये, अशा निवडणुका आता पुढे ढकलल्या जात आहेत की काय, अशा प्रकारची आता शंका उपस्थित होती. अर्थातच मंगळवारी या संदर्भातली आता पुढची सुनावणी होणार आहे. हे प्रकरण आज सुनावणीसाठी आलेलं नव्हतं. आता हे पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे 25 तारखेला मंगळवारी या संदर्भातली आता सुनावणी होणार आहे.